नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. त्रिमूर्तीनगर नागपूर येथून आणि इथल्या अश्विनी राहुल साधू आणि प्राजक्ता नितीश चौधरी अशा दोघींना भेटणार आहोत. दोघींचाही स्वभाव छान आहे. दोघींबद्दलही घरातल्या प्रत्येकाला काही ना काहीतरी बोलायचं आहे. चला, कोण कसं बोलतं आणि मिस्टर कशी बाजू घेतात सुरुवात करूया आजच्या भागाला. पण अशा सिच्युएशनचं एक गाणं आहे, माहिती आहे तुम्हाला? तेरे घर के सामने. कसं आहे म्हणा ना. तेरे घर के सामने एक घर बनाऊंगा. एक मागे अशी पाठमोरी मुलगी होती, ती एकदम रागाने आमच्याकडे बघायला लागली. यांनी विचारलं, क्या हुआ मॅडम, कुछ प्रॉब्लेम नाही क्या? मेरे बाल किसी ने खींचे बोले. तर मला थोडा डाऊट आहे की ते ऍक्च्युअली मुलांनी ओढले होते की नमस्कार. 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 घ्या उखाणा. होम मिनिस्टरचे बांदेकर पैठणी वाटतात घरोघरी. बरं. राहुल सोबत आदेश भाऊंजींचं स्वागत करते मी दारी. अरे वा. काय ओळख करू? हे मिस्टर नमस्कार. राहुल साधू. या सासूबाई. हे दोन पोरं, मोठा लहाना. आजे सासूबाई. नमस्कार. आई बाबा नमस्कार. दादा वहिनी. नमस्कार. ही दुसरी आजी. नमस्कार. आणि बाकी सगळे मामा मामी नंदा जावा. तुम्हाला माहिती आहे ना कोण कोण काय काय आहे. धन्यवाद. चला सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. तुझं माहेर कुठलं? नागपूरचंच. नागपूरला कुठे? समोरच आहे. दारातून वाकून पाहिलं तर माहेर दिसतं माझं. पण अशा सिच्युएशनचं एक गाणं आहे, माहिती आहे तुम्हाला? हाँ, तेरे घर के सामने. कसं आहे म्हणा ना. तेरे घर के सामने एक घर बनाऊंगा. तेरे घर के सामने. पण मग बनाऊंगा म्हणजे बनवलं का बनलेलं होतं? नाही, लग्न ठरलं तेव्हा नव्हतं तेरे घर के सामने. नंतर झालेलं आहे. बोलवा मिस्टरांना, बोलवा. हे काय मला कळत नाही. बोलवा. या. नमस्कार. 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 या बसा. मला सांगा, हो, माहेर यांचं इथलं की समोरचं? हे पाठ करून बसलेलं होते माहेर, हे समोर. बरं, पण मला सांगा, आता जिथे पाठ करून बसला हो. तिकडे असा कोणता दिवस होता ज्या दिवशी एकमेकांना समोर बघितलं तुम्ही? लग्नाच्या पाहणीचा दिवस. कुठे Frankly. कुठे झाला बघण्याचा कार्यक्रम? अरेंज मॅरेज आहे, त्याच्यामुळे ते टिपिकल मॅरेज ब्युरो थ्रू वगैरे फोन आलेत आणि मग घरी बघण्याचा कार्यक्रम. बरं, मुलगा सुद्धा मस्ती वगैरे करतो भरपूर. पण असं कधी झालंय का की तुम्ही मुलगा आणि तुम्ही फिरायला गेलाय आणि एखादी गोष्ट त्याने केली आणि यांनी त्याच्यावर ढकलली किंवा त्यांनी ह्यांच्यावर ढकलली, असं कधी होतं का? हो, एकदा झालाय असं. काय झालं होतं? आम्ही मॉलमध्ये फिरायला गेलो होतो. लहान होता पोरगा, अगदी वर्षाचा वगैरे असेल. तर ग्रीटिंग्स वगैरे बघत होतो आणि यांच्या कडेवर मुलगा होता. एक मागे अशी पाठमोरी मुलगी होती, ती त्या साईडचे ग्रीटिंग बघत होती, आम्ही या साईडचे बघत होतो. आणि सडनली ती अशी मागे वळली आणि एकदम रागाने आमच्याकडे बघायला लागली. तर ह्यांना वाटलं की काय झालं बा, म्हणजे म्हणून त्यांनी पण पाहिलं. तर मग यांनी विचारलं, क्या हुआ मॅडम, कुछ प्रॉब्लेम है क्या? तर ती म्हणे की हो ना, मेरे बाल किसी ने खींचे बोले. यांच्या लक्षात आलं. तर म्हणे नाही, ये बच्चे ने खींचे होंगे. तर मला थोडा डाऊट आहे की ते ऍक्च्युअली मुलांनी ओढले होते की तुमच्या लहानपणाच्या या सगळ्या करामतीमुळे किती वर्ष तुम्हाला हे सहन करावं लागतंय बघा. वा वा. पडाचे हसत मजा करत मस्करी करत राहा, नेहमी आनंदी राहा. आता या दोघांचा खेळ आपल्याला अनुभवायचा आहे. एक आव्हान दोघांना देणार आणि दोघांनी मिळून ते पूर्ण करायचं. 9 थरांचा कागदी ग्लासेसचा मनोरा रचायचा आहे तुम्हाला. हा, वेळ 2 मिनिटाची. 1 2 3. पाच, चार, तीन, एक, दोन. ते
त्यांचं काउंटिंग होईपर्यंत पडलं तरी ते पैसे नाही देणार आपल्याला. जमली. ही लक्ष्मी तुमच्याकडे आली, अभिनंदन. जाऊन भेटूया चौधरी वहिनी. प्रत्येक गोष्ट हातवारे करून. मग लग्न ठरलं ते सुद्धा असं हातवारे करू. आजारी पंड्याचं ढोंग करतात. अरे आरोपीच्या पिंजऱ्यात या राहिला बाजूला. नमस्कार. नमस्कार. आणि आता उखाणा द्या. सृष्टीच्या रंगमंचावर निसर्गाचं नेपथ्य, नितीश प्राजक्ताच्या घरकुलात सगळ्यांचंच होईल आदरातिथ्य. अरे वा, दोघांना नाटकाची वगैरे आवड दिसते. अरे वा, ओळखलं तुम्ही. काय बात आहे, कारण रंगमंच आणि नेपथ्य म्हटल्यानंतर असे शब्द कोण पटकन घेणार. पण आता ओळख करून दे सगळ्यांची. सगळ्यात पहिले ह्या आजी सासूबाई आहेत नमस्कार. माझ्या. त्याच्यानंतर हे बाबा. नमस्कार. आणि बाबा ते माझे बाबा. नमस्कार. बाबा. आणि ह्या आई. नमस्कार आई. आणि ही आई. नमस्कार. आणि हा सगळा मित्र परिवार माझा. नमस्कार. नमस्कार. आणि ही माझी मुलगी साई. हॅलो. आणि तो बिझी आहे, तो शारदे. आता सुरुवात करूया गप्पा. नमस्कार. नमस्कार. माहेर कुठलं? नागपूरचं. आणि मग शाळा कुठली? भिडे गर्ल्स कॉलेज? LED कॉलेज इथेच आहे ते, गांधीनगरला. अच्छा, गांधीनगरला. आणि मग सगळं बालपण काय? बालपण सगळं नागपुरात गेलं. हसलात का आता? हात डान्सची सवय आहे मला. प्रत्येक गोष्ट हातवारे करून. अरे वा, संकेतिक. मग लग्न ठरलं ते सुद्धा असं हातवारे करू? नाही, ते वेगळं ठरलं. ते डाव्या बाजूला. बोलवा त्या. नितीश. नमस्कार. नमस्कार, बसा. तुमचं सगळं बालपण वगैरे इथलंच? नागपूरचंच. कॉलेज वगैरे इथलं ना? नागपूरचंच. तुम्हाला नाटकाची वगैरे आवड? बघायला आवडते. बर. आणि तुम्हाला करायला आणि बघायला दोन्ही. दोन्ही. मग तुम्ही एकमेकांना कुठे बघितलं? आम्ही दोघं सर्व्हिस करायचं एकत्र. समर वेकेशन्स मध्ये आम्ही एका ठिकाणी जॉब करत होतो. आणि तिथे माझी मामे बहीण पण आमच्या बरोबर होती. मामे बहीण पण होती? हा, ती तेव्हा शिकायला नागपूरला होती. बर. मग तर मी मामे बहिणीकडे नंतर सुट्ट्या घेऊन आम्ही मामे बहिणीकडे जात होतो, तेव्हा हा आला आमच्या बरोबर. म्हटलं ताई चला, कशाला? तेच मी म्हटलं कशाला सहज. तेव्हा ताईला माहिती होतं की ह्याला मी आवडते म्हणून. आणि हा, आणि मग नंतर आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासाला ट्रेन मध्ये असताना यांनी मला मग विचारलं. प्रपोज केलं तुम्हाला? मग काय होकार लगेच आला? हा, ताबडतोब. शी वॉज ईगर. आणि बस एवढंच संपली प्रेम कहाणी तुमची? एवढीच स्टोरी 98 मध्ये संपली. चला, तेव्हा आता दोघे एकमेकांना सांभाळून एकमेकांवरती प्रेम करत इतक्या वर्ष संसार करतायत, तेव्हा आता यानंतर जे टार्गेट आहे ते पूर्ण करायचं आहे. 9 थरांचा कागदी ग्लासेसचा मनोरा रचायचा आहे. वेळ 2 मिनिटाची. 1, 2, 3 वेळ सुरू झाली. वेळ संपली. अभिनंदन. 2 मिनिटं पूर्ण झाली. आणि 1, 2, 3, 4, 5, 6 थर रचले. त्यामुळे चला, ही लक्ष्मी तुमच्याकडे आली. अभिनंदन. नमस्कार. नमस्कार. चला, सगळे अगदी उत्सुक आहेत आरोप करायला. आणि तुम्ही सगळ्यांचे आरोप खोडून काढायचे. बिलकुल. पहिला आरोप कोण करणार? सासूबाई. सांगा. काही नाही, सुनेला आमच्या खाणं अगदी वर्ज्य आहे. अगदी कमी खाते.
खाण्याची आवड नाही, ज्याला वेड म्हणतो तसं अजिबात नाही, ही माझी कंप्लेंट आहे. बाय प्रोफेशन ही न्यूट्रिशनिस्ट आहे, डायटिशियन आहे. तर आता त्यांनी आपल्या भावी पेशंट्सला 2 तऱ्हेने ती सांगू शकते. माझ्यासारखं राहायचं असेल तर हे खाऊ नका, किंवा माझ्यासारखं व्हायचं नसेल तर हे खाऊ नका. त्यांनी पहिला मला वाटते चूज केलेला आहे ऑप्शन की माझ्यासारखं राहायचं असेल तर हे खाऊ नका, आणि बहुतेक म्हणून ती खात नाही असं मला आईला सांगायचं. बरं, ठीक आहे. पुढचा आरोप. जी भाऊजाई आहे. हा. तर माझी कंप्लेंट आहे की हिची खूप लुडबुड असते माझ्या संसारात. कुठे जाते, काय करते, किती वाजता झोपते, किती वाजता उठते. मी हिला नेहमी सांगतो जास्त काळजी करू नको आपल्या माहेरच्या लोकांची, की पण तिला नाही आईची काळजी नाही करायची. म्हणजे कसं, तर तिला वाटतं की ती काळजी घेत नसेल आपल्या आईची, म्हणून ती सारखी जाऊन बघते की बा माझी भाऊजाई आईची काळजी घेते आहे की नाही घेत आहे. आणि बहुतेक ते तिला खुपलं आहे की नाही हे जे आहे ही जरा लुडबुड करते आहे. पण हिला आहे की आपल्या आईची काळजी आहे, की ही माझी आईची बरोबर काळजी घेते की नाही घेते. अजून कोण नाही ना? आजी. आजी आणि बाबा दोन. बोला आजी. म्हाताऱ्या माणसाला असं वाटत असतं की ह्या तरुण लोकांनी आपल्या भेटीला यावं मधून मधून. हो हो. हे सगळीकडे येतात पण आमच्या भेटीला येतच नाही. सगळे गाव येतात, माझ्याचकडे यायला वेळ नाही त्यांना. असं कसं होईल? जास्त भेटायला गेलं की तिला आपल्या वयाची जाणीव होईल की मी म्हातारी झाली म्हणून मला हे सारखे सारखे भेटायला येतात आहे. आम्हाला तिला तिच्या वयाची जाणीव करून द्यायची नाही आहे, म्हणून आम्ही तिच्याकडे कमी जातो भेटायला. कळलं का आजी? त्यांचं म्हणणं अजून तुम्ही 26-27 मधल्या आहे. बाबा तुमचं काय म्हणणं? ती पराठे फार छान करते. हा, पराठे. हो, पण मला काही बोलवलं नाही कधी. काय हो? तो त्यांच्या तब्येतीमुळे आहे. जी न्यूट्रिशनिस्ट आहे ती, तर तिला आपल्या वडिलांची काळजी आहे की त्यांची शुगर लेवल मेंटेन राहावी, म्हणून ती त्यांना पराठे खाऊ घालत नाही. बघितलं? तुम्ही पण शोधून काढलं की नाही? या सगळ्या आरोपांवर तुमचं काय म्हणणं आहे? आमच्याकडे म्हणजे सासरी जरा जास्त फूडी आहेत लोक, खायला भरपूर आवडतं. ओव्हरऑलच सासरच्या लोकांना खायला भरपूर आवडतं, तर त्याच्यामुळे त्या मनाने मी जरा कमी खाणारी आहे. त्याच्यामुळे मान्य आहे मला, मी कमी खाते. पुढे त्याच्यानंतर भाऊजाईचा आहे की लुडबुड करते. हो, थोडी करते, कारण दुसरं काही शेजार पाजार नाही हा, त्याच्यामुळे त्यांच्याच घरात जाऊन लुडबुड करावं लागते मला. आणि आजींचा आरोप मिस्टरांनी सांगितलाच त्याच्यावरचे कारण. ठीक आहे, माझ्या परीने मला तो मान्य आहे, त्यांच्या परीने त्यांनी बाकी केलंच. वडिलांचा आरोप त्यांनी बरोबर उत्तर दिल्यामुळे आता मला त्याच्याबद्दल काही बोलायचंच नाहीये. पण मला सांगा, उद्यापासून स्वतःमध्ये बदल करायचा ठरवला तर कोणता कर? स्वतःमध्ये बदल करायचा झाला तर आठवड्यातनं एकदा आजींना जाऊन भेटील. काय टाळ्या वाजवताय आजी? मला वाटलेलं 2दा-3दा तरी येईन म्हणेल. वा माऊली, तेवढं तरी येऊ दे म्हणजे खूप झालं. पण हे काय, आज जी काय प्रत्येक आरोप खोडून काढलेत ना, ते मिस्टरांनी खोडून काढलेत, त्यामुळे हा तन्मणी आधी त्यांच्या हातात झाला. तर जाऊन भेटी आता चौधरी कुटुंबाला, कारण तिकडे सुद्धा सगळे आतुर आहेत आरोप करण्यासाठी. चला, नमस्कार. पहिला आरोप कोण करणार? ही 4-4, 5-5 दिवसांनी माहेरी जात राहते, त्याच्यामुळे माझी जेवायचे मोठे हाल होतात. सासरे बुवा का? हो, ही माहेरी येतच नाही राहायला. आई बाजू घेते तर मी काय मी बाजू नाही घेते, मी तक्रार करते. मी तिच्याबद्दल तक्रार करते. मला तर त्यांच्याविषयी आणि तक्रार ही आहे की तिच्या नवऱ्याचे तिचे दरवेळेस फोन येत असतात. थांबा थांबा बाबा, काय तुमचं काय म्हणणं आहे? तुमचं मला यांच्याविषयी देखील कंप्लेंट करायची. त्यांच्याविषयी बोला बोला बाबा. हे आजारी पंड्याचं ढोंग करतात आणि सुंबईला. या वयात मी अशी खोटी तक्रार करणार नाही. वयाचा फायदा तर घेत नाही. माझं हेच पण नाही, यांना ही सवय आहे वयाचा फायदा घ्यायचा. हे पण मुलीचीच बाजू घेत आहे. अरे, आरोपीच्या पिंजऱ्यात या राहिला बाजूला. बाबा 2 पावलं मागे घ्या, तुमची हल्लीची बाजू आहे. सई, तुला काय बोलायचंय? आई मला नेहमी अभ्यास करायला लावते, पहिली गोष्ट. आणि बाबा कधी डिपेंड नाही करत. आज मला कायम आईची बाजू घेतो.
आता या सगळ्या आरोपांवरती तुम्हाला काय म्हणायचंय ते सांगा. आईचं म्हणणं जास्ती बरोबर आहे, बाबांचं चूक आहे. मी जास्ती घरी असते, राहायला कमी जाते. आणखी नाही, हे तर जरुरी आहे रागवणं आजकालच्या मुलांना ना. म्हणजे आजकाल नाही, अभ्यास नाही जाऊ देते. 1 तास 1.5 तास खेळायचा आणि मग आल्यानंतर व्यवस्थित अभ्यास करायचा. यात काहीही चूक नाही. बर, उद्यापासून स्वतःमध्ये एक जर बदल करायचा असेल तर तो उद्यापासून तुम्ही कोणता करणार? मी माझ्या आईबाबांची एकच मुलगी आहे आणि आईबाबांना मी एकच सून आहे. त्याच्यामुळे मी पूर्ण प्रयत्न करीन की माझे दोन्ही आईबाबांना मी त्यांच्याकडे पूर्ण व्यवस्थित लक्ष देण्याचा मी प्रयत्न करेन. बाबा म्हणजे ना, आज मी तुम्हाला सांगतोय, हा तन्मणी आहे ना, हा मी बाबांना एक मिनिट बाबा, हा कोणाला द्यायचं ना हे तुम्ही ठरवायचं. माझी शोभा करणाऱ्याला. तुमचं म्हणणं आहे की हा तन्मणी तुम्ही सासूबाईंना दिलेला. शोभा. शोभा. आमचं नाव आहे शोभा. शोभा. कारण मला बऱ्याच उशिरा डोक्यात प्रकाश पडलायचा. त्यांचं नाव प्रकाश आहे. काय छान छान. म्हणजे बाबा तुम्हाला या निमित्ताने खरंच नमस्कार करतो. आपल्या सौभाग्यवतीचं नाव शोभा आहे, त्यामुळे पटकन ते म्हणाले. म्हणजे किती मनाचा उदारपणा असेल, किती मोकळेपणा असेल. पण दिला नाही वाटत ना. यापेक्षा जास्त कोण जिंकणार पैठणी आता काही वेळात स्पष्ट होणार. या ठिकाणी 5 प्लास्टिकची भांडी ठेवलेली आहेत आणि इथून स्माइली चेंडू टाकायचा आणि अचूक तो त्या भांड्यामध्ये जाऊन अडकला पाहिजे. दोघींनाही 10-10 संधी मिळणार आणि मग त्यामध्ये सगळ्यात जास्त गुणसंख्या ज्यांची होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. चला, एक एक ही गुणसंख्या आतापर्यंत. दोन ही गुणसंख्या. तीन ही गुणसंख्या आहे. शेवटच्या क्षणी काही होऊ शकतं हे होम मिनिस्टर मध्ये आजपर्यंत आपण अनुभवलेलं आहे. आता फक्त या वहिनी या बाजूला येणार, या वहिनी या बाजूला येणार. 5-5 चेंडूची संधी मिळणार. पण आता हा एक चेंडू आम्ही बाजूला ठेवलेला आहे, कारण 2 चेंडू ज्या जागेवर आता या उभ्या आहेत तिथून टाकायचे. नंतर जागा बदलली जाईल आणि मग उरलेले 2 चेंडूची संधी. चला टाका. 1 2 व्हेरी गुड. आता तुम्ही या बाजूला, तुम्ही या बाजूला. हा निर्णायक. आणि आता हा निर्णायक क्षण. काही क्षणात निर्णय होणार आहे. गणपती बाप्पा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. नमस्कार. उपविजेत्या ठरल्या चौधरी वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आणि आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या साधू वहिनी, त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी.
त्रिमूर्तीनगर नागपूर इथे होम मिनिस्टरचा आजचा भाग इथेच संपला. बघूया आता यानंतर कोणत्या गावात कोणत्या शहरात आम्ही येणार लवकरच समजेल. आपलं नाव नोंदवायला विसरू नका. तेव्हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.